हे पहा, एकतर हा विषय नेहमी नेहमी चर्चेला येत असतो आणि उद्धवजी ठाकरे साहेब असतील किंवा राजसाहेब ठाकरे असतील, हे दोघे तसे भाऊ आहेत. आणि या विषयाला भले महाराष्ट्र चर्चा करत असेल, काही नेते चर्चा करत असतील, काही प्रसार माध्यम चर्चा करत असतील, परंतु शेवटी भावाभावाचं नातं आहे हे तर सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे. एक, राजकीय विषय स्वतंत्र आहेत हाही विषय वेगळा आहे. आणि आतापर्यंतची जर परिस्थिती बघितली तर सातत्यानं उद्धवजींना त्रास होईल अशीच भूमिका किंवा उद्धवजींची जी आमची संघटना आहे ही कशा पद्धतीनं हिला त्रास होईल अशाच पद्धतीनं राजसाहेबांनी वेगळ्या भूमिका घेतली. चला ठीक, राजकारणात याही गोष्टी होत असतात, पण असं होऊ नये. जर या महाराष्ट्रासाठी जर मला वाटतं अशा सगळ्या शक्ती एकत्र आल्या तर या महाराष्ट्राला नकोय अशातलं थोडी भाग आहे. आणि म्हणून मला असं वाटतं अशी भूमिका राजसाहेबांनी मांडली असती तर त्याचा उद्धवजी ठाकरे साहेब एक स्वयंपूर्ण नेते आहे, स्वतःचं निर्णय स्वतः घेणारे अशा प्रकारचं एक नेतृत्व आहे उद्धवजींचं. निश्चित याच्याविषयी व्यापक विचार मला वाटतं उद्धवजी ठाकरे साहेब करण्यास सक्षम आहे. तुमची काय भूमिका आहे व्यक्तिगत? नाही, मी पक्षाचा सैनिक आहे, त्यामुळे माझी भूमिका पक्षाच्या पुढे नसते. व्यक्तिगत मला काही जरी वाटत असलं, मला राग असेल, प्रेम असेल, दोन्ही गोष्टी असू शकतात, परंतु शेवटी मी संघटनेचा सैनिक आहे. त्यामुळे संघटनेची जी भूमिका किंवा पक्षप्रमुखाची जी भूमिका, पक्षप्रमुखांनी उद्या सांगितलं की इथं उडी मारायची तर तिथं उडी मारली पाहिजे, त्या भूमिकेचा मी शिवसैनिक आहे. तुम्हाला वाटतं का त्यांनी एकत्र यायला पाहिजे? महाराष्ट्राची गरज आहे असं वाटतंय? नाही, मला असं वाटतं की हे जे लांडगे लबाड लोक अशा पद्धतीनं लचके करत असताना, कारण हे शेवटी जे काही लोक आहेत यांचा उद्देश एकमेकात भांडणं लावणं असतो, मराठी माणसात भांडणं लावणं असतं, घराघरात भांडणं लावणं असतं, घर फोडीपणा करणं असतं. हे मला वाटतं या महाराष्ट्राने अनुभवलेलं आहे. मग वेगळ्या पद्धतीनं मग पवार साहेबांचं घर फोडणं असेल, शिवसेनेला फोडणं असेल, या सगळ्या गोष्टी, शिवसेनेतले माणसं फोडणं असतील, या सगळ्या गोष्टी जर बघितलं तर महाराष्ट्र फोडायचा म्हणजे इंग्रजांची जी नीती होती ती आताच्या सत्ताधाऱ्यांची नीती आहे, डिव्हाइड अँड रूल. आणि म्हणून डिव्हाइड न होतं सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे असा विचार ठेवायला मला असं वाटत नाही काय वावगं आहे. पण राज ठाकरेंचं जे हे वक्तव्य आहे ते आपण यासाठी पाहिलं पाहिजे, कारण की 2-3 दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती आणि त्यानंतरचं हे वक्तव्य आहे, याला किती गांभीर्य आहे? हे प्रश्न मी सुरुवातीला जो मांडला तोच आहे की जेव्हा शिवसेना लढत होती त्यावेळेस शिवसेनेच्या विरोधात भूमिका घेतली पाहिजे उद्धवजींच्या विरोधात. समजा 2019च्या लोकसभेला तर शिवसेना भाजप एकत्र लढत असते, ती असताना कोणाला मदत केली राजसाहेबांनी किंवा करण्याची भूमिका ठेवली आपल्याला माहिती. चला ठीक आहे, ती मान्य. 2024ला त्याच्या उलटी भूमिका घेतली की जिथं शिवसेना ज्या बाजूने लढते, मान्य उद्धवजी ज्या बाजूने लढते, ती बाजू लंगडी व्हावी असे प्रयत्न त्यांनी केले. आणि मला असं वाटतं अशा भूमिका असताना एक माणसाच्या मनात थोडीशी शंका, थोड्याशा सगळ्या गोष्टी या निर्माण होत असतात. आणि म्हणून अशा भूमिकेविषयी फार इमिजिएट रिॲक्ट होणं किंवा मत मांडणं मला असं वाटत नाही फार योग्य होईल. ही दुसरी वेळ आहे खरं तर त्यांची भेटायची आणि हे अशा प्रकारचा प्रस्ताव ठेवायचा. मात्र पहिल्या भेटीवेळी राज ठाकरे यांनी सविस्तर किस्सा सांगितला होता की या बोलणी कुठपर्यंत गेलेली होती आणि ही बोलणी जी आहे ती एबी फॉर्म पर्यंत गेलेली होती. मात्र तुमच्याकडनं सकारात्मक प्रतिसाद आला नाही, त्यामुळे पहिला प्रयत्न फसला, आता दुसरा प्रयत्न. हे पहा, दोघेही ठाकरे सक्षम आहेत, दोघांनाही काय करायचं चांगलं माहिती आहे, दोघं काय करायचं ते ठरवतील, एवढं सांगतो. पण शिवसैनिक म्हणून, शिवसेनेचे नेते म्हणून तुम्ही पक्षप्रमुखांना काही सांगणार का की याबद्दल असा निर्णय घ्या, असा निर्णय घ्या? हे पहा, शिवसेनेत ठीक आहे, मी म्हणणार नाही भूमिका मांडता येत नाही, मांडता येते. शेवटी पक्षप्रमुख अंतिम असतात, पक्षप्रमुख अंतिम निर्णय घेत असतात. पण एक सामान्य माणूस या महाराष्ट्रातला, एक मराठी माणूस या अँगलने जर विचार केला तर सगळ्या अशा शक्ती एकत्र झाल्या पाहिजे असं मला तरी वाटतं. उद्धव ठाकरे, राज ठाकरे सक्षम आहेत, ते निर्णय घेतले. पण तुम्ही ही ऑफर मानताय का? राज ठाकरे ज्या पद्धतीने म्हटले की उद्धवची इच्छा आहे का आमच्यासोबत काम करायची, ही एक ऑफर अशी मानता का? मला असं वाटतं चॅनलवर बोलून
इच्छा आहे का नाही आहे नाही जाणून घेता येत, किंवा चॅनलवरून एखादा प्रस्ताव ठेवून, प्रसार माध्यमातून एखादा प्रस्ताव ठेवून प्रस्ताव होत नसतो. त्याला अनेक मार्ग आहे. आणि वाटतं ते मार्ग जर अवलंबले, खरंच मनातून इच्छा असेल तर काही गोष्टी होऊ शकते. दादा ते असंही म्हणाले की सर्व मराठी लोकांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा. उद्धव बरोबर काम करायला मला काहीच हरकत नव्हती. समोरच्या व्यक्तीकडून बरोबर काम करायची प्रस्ताव आहे का? महाराष्ट्रात जाऊन त्यांनी सांगितलं. मला असं वाटतं मी त्याच्यावर उत्तर दिलेलं आहे ना, तेच तर विचारलंय ना सगळे. अशा परिस्थितीमध्ये जर समजा उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला की आता आपण सोबत जायचं, तर तो तुम्हाला पटेल का आणि तुम्ही ते मानणार का? हे पहा, आम्ही काँग्रेसशी सातत्यानं लढत होतो. ज्यावेळेसपासून राजकीय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली त्यावेळेसपासून आमचा विरोधक काँग्रेस पक्ष होता. त्या काँग्रेसचे आम्ही पूर्ण जे काही असेल, मी म्हणत नाही माझं खूप लाईफ संपलेलं, पण जे काही शिवसेनेने असेल किंवा माझ्यासारख्या कार्यकर्ते असेल, सातत्यानं काँग्रेसशी लढा दिला. याच काँग्रेसचे आम्ही 2019ला आम्ही अलायन्स झाले ना, आमचे महाविकास आघाडी, आमच्या शिवसैनिकांनी मानलं ते. मला वाटतं असे कोणतेही निर्णय पक्षप्रमुख जे घेतील तर त्याला मान्यता देणं आमची शिवसैनिकाची भूमिका आहे, कर्तव्य आहे. आणि ते जे भूमिका घेतील त्याच्यासाठी प्राणपणानं लढणं हे सुद्धा आमची जबाबदारी.